बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि नेतेही थेट मैदानात उतरून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत। आज बारामतीतील पंधर येथून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदान वाढवण्यावर भर दिला। घराघरात जाऊन मतदानाचं महत्त्व पटवून द्या अशी स्पष्ट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे। यावेळी विविध योजनांचा उल्लेख करत त्यांनी मतदान का महत्त्वाचं आहे याची उदाहरणंही दिली। पाहूया मंत्री चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले। त्या अर्थाने ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। एक खरंच आहे की कुठलाही राजकीय पक्ष ज्यांना अधिकृत चिन्ह आहे असं काही विरोधक म्हणून उमेदवार नाही। काँग्रेसने उमेदवारी भरली आणि नंतर ती मागे घेतली। त्यामुळे जे कोणी रिंगणात आहेत ते कुठे राहतात इथपासून सुरुवात आहे। मी सर्वदा चौकशी केली, दुसरं गाव माझं आहे। कारण विरोधकांचे गाड्या फिरायला लागले का, म्हणजे कसल्या गाड्या कोण आहेत ते माहितीच नाही। असं असून सुद्धा या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल, महायुतीच्या सगळ्या पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे। बिनविरोध जर ही निवडणूक झाली असती तर तो जसा चमत्कार झाला असता तसं विक्रमी मताने विजयी झाली असं व्हायचं असेल ते कंटाळा करून चालणार नाही। आणि त्यामुळे राज्याचे अध्यक्ष 4 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे रवी चव्हाण आले। त्यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगला मेळावा बीजेपीचा झाला, बैठका झाल्या आणि त्यांनी सगळ्यांना ह्या सूचना दिलेल्या आहेत की अतिशय गांभीर्याने निवडणूक घ्या। भारतीय जनता पार्टी ह्या राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, आपली भूमिका महत्वाची आहे। मला त्यांनी प्रभारी नेमलाय, त्यामुळे माझी पण जबाबदारी अशी होती की आज अख्खा दिवस मी यावं। का करा आणि ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर का करा, महायुतीला का करा, हे आपल्या सगळ्यांना मांडण्यासाठी काही मुद्दे, अतिशय सोपे मुद्दे मी मांडतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 गोष्टीची आकडेवारी आता मला तुमच्याकडून हवी आहे। मोदीजींनी 5 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये द्यायला सुरुवात केली। 4 महिन्याला 2,000, 4 महिन्याला 2,000, 4 महिन्याला 2,000। माननीय देवेंद्रजींनी, स्वर्गीय अजितदादांनी, एकनाथजींनी आपले 6,000 द्यायला सुरुवात केली। 4 महिन्याने 2,000, 4 महिन्याने 2,000, 4 महिन्याने असं शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये अतिशय नियमितपणे मिळायला लागले। ती अमाऊंट ही 65,000 कोटी वगैरे होते, कारण 11 कोटी शेतकऱ्यांना देशभरात हे पैसे मिळतात। आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये असे किती शेतकरी असतील की ज्यांना हे दरवर्षी 12,000 मिळतात? कोणी सांग। म्हणजे मी काय 5 गोष्टींची आकडेवारी विचारणार, तुम्हाला कळेल की निवडणूक कशी सोपी आहे आणि कुठल्याही निवडणुकीत ही आकडेवारी मांडली की कसं सोपं होतं। सांगा कोणीतरी, काका तुम्ही सांगा, एका बारामती मतदारसंघामध्ये 4 लाख मतं, कमी जास्त 4 लाख मतांना भागिले 4 केलं की उमरा येतो 75,000। तर किती शेतकऱ्यांना हे वर्षाला 12,000 नियमितपणे मिळत आहेत? तुम्ही वर्षानुवर्ष निवडणुकीत जे मतदान होतं तसं मतदान झालं पाहिजे असं आव्हान आपल्याला करतोय माझं.